रामकृष्ण हरिमंडळी आणि जय शिवराय. स्वागत आहे तुमचं विशाल रुपेच्या नवीन व्लॉगमध्ये. आज तुम्ही बघू शकता मी शेतामध्ये आलेलो आहे आणि आज आमच्या इकडे बोर घ्यायचं काम आहे. तर ही बघा बोर मशीन आलेली आहे इथे आणि बोर घ्यायला आमच्या घरची सगळी लोकं आलेली आहेत. तिथं पाईप लावलाय, सपोर्ट लावून थांबलेले उभे. आमच्या भाऊंचं पण लक्ष आहे, काय चाललंय कसं चाललंय. हाच तो बोरचा पॉइंट. थोडीशी ॲडजस्टमेंट करावं लागेल मागं पुढं. हे दगडी ठेवलेली दिसतात करून मला. हा पॉइंट आहे. शेतीचा वावर असल्यामुळे बघा इथं कसं खचलंय लगेच. मशीनचं वजन पण तेवढं आहे, त्याच्यामुळं थोडंसं हे झालंय. ड्रायव्हर मामाला म्हणतात उतरा खाली, बघा आधी लोकेशन बघून घ्या, मग तुम्हाला ते बरोबर लावून देतील. मामाला बोलवलं, बघू काय म्हणतात ते आता. इकडे मामा. खड्डा बुजून घेतला आता, जरा दबलाय. आमचा टायगर पण आलेला आहे लगेच. ड्रायव्हर मामा आत गेले. हो आता कसं एकदम पॉईंटवर आणतात ते आता. पप्पा काय सांगताय, काय म्हणत होतो तुम्ही, काय केलं तुम्ही सांगा. कुठं इथं काय केलं म्हणले, जीसीबी आणली होती कशाला, JCB आणून फरांडी मारली. काय केलं? का मारली फरांडी? रस्ता चांगला व्हावा ना, ही गाडी लोडची आहे ना, गाडी घासल्या काय करणार. बघा मित्रांनो, पप्पांच्या नियोजनामुळे एकदम आता प्रॉपर झालं, नाही तर इथं खचलं असतं. पाहुणं काय म्हणणं आहे तुमचं? बरोबर व्यवस्थित करून घेतलंय ना त्यांनी. बरोबर आहे. पाहुणं पण त्यांचे सोबतीला आहे, त्यांचे मित्र, त्यांचं पण म्हणणं तेच आहे. त्यांचं पण नाव सेम आहे, पप्पांचं आणि त्यांचं नाव सेमच आहे. नावकरी आहेत पप्पांचे. सगळे सैना आता लागलेली आहे कामाला. एक सरी तोडायला सांगितली, त्याच्यामुळे पप्पा आता तोडतात. किती रे काय आहे आमचं सोनू. बघा सोनू, काय सोनू काय करतो? पाय पाव बसला होय. इकडं आमची मम्मी आहे, मम्मीचं म्हणणं ऐकूया काय म्हणते मम्मी. मी काय म्हणणं आहे तुझं? काय नाही बाबा, काय वाटतंय तुला? काय नाही वाटत. काय वाटतं, लागेल का पाणी? लागन ना. किती लागन? लय पाणी लागन. आमचे भाऊ पण बसले तिथं, ऊन लागतंय जास्त त्याच्यामुळं. भाऊ काय चाललंय? बसलोय. बसलोय. हा
बोरिंग मिशन आले. इकडे बघा की तिकडे काय बघता, इकडे बघून बोला. बोरिंग मशीन आले म्हणून बसलं भाऊ म्हणतात. मिशन दिसते का त्यात? हा दिसते दिसते. मग आता ते लावायचे मिशन आता लावायचं. हा हा बघा मित्रांनो, पाणी लागते का ना लागते कुणा ठेवायचं. लागन लागन तुमच्या आशीर्वादाने पाणी लागन. हा मग झालंय. मग तुम्हाला नारळ फोडू एक. हा आम्हाला फोडून बघ ठीक आहे. चला मित्रांनो. हा. ऊस तोडलेला आहे, कवळा कवळा ऊस. तो आमच्या गौरीला म्हणजेच आमच्या गाईला होईल. एकदम कवळा कवळा ऊस. पहिला पाईप लावलेला आहे. भाऊंच्या हस्ते आता पूजा करणार आहे आम्ही. चला लवकर. थांबा भाऊ, थांबा थांबा. हे नारळ इथं ठेवायचं. थांब की जरा. एक नारळ गणपती बाप्पाला, एक नारळ मसोबाला. आणले ना उदबत्ती. पाणी नाही टाकलं तरी पाणी टाकायचं. उदबत्ती आहे, हे धन आहे नाही कसलं आणि इथं वाहिलेलं आहे बघा. उदबत्ती लावते बस. नंतर आता तांदूळ पण आहे. पप्पा उदबत्ती पेटलेली आहे. थोडं थोडं पाणी टाका तिथं. पाणी पण नाही टाकलं तिथं. आधी पाणी फोडा. थोडस ते पाणी असं ते तिकडे कोण करू शकतो. दगड आणलं एक घ्यायचं. तर मसोबाला फोडला येणार. पाणी ए पोरा, ए पोरा नारळ पाणी. सोनू कसं लागलं पाणी? सोनू पाणी कसं लागलं? छान पाणी लागलं का? छान लागले पाणी. साईड लावतो. गरम गरम होत.
आले पाणी. हवा पाणी वाजत आहे तुला का? पाणी येतंय, आवाज येतोय. आवाज पाणीचा डुबुक आवाज येतोय म्हणा तरी. हा हे बघा थोडं ऐका 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 हा. चला चला पाणी आलंय. पहिलं पाईपाला थोडं पाणी लागलेलं मित्रांनो. मित्रांनो पाणी लागलेलं आहे. पाच पाईप झालेले आहेत. पाचव्या पाईपानंतर पाणीच पाणी झालेलं आहे. इकडं आता शेवटचा पाईप चालू आहे. आता हा पाईप लावला की आपण बघू किती पाणी येते. शेवटचा पाईप. भाऊ पाणी कसं आहे? कसं आहे? पाणी चांगलं आहे जरा काय तू एक बोलायचं आणलं का नू आता किती वारी टाकायचं अजून चांगलं आहे ना पाणी? पाणी लागलं पण अजून खाली किती न्यायचं शेवटचा पाईप आहे आता. ठेव का हा. मध्ये किती फूट झालं अजून एक आहे. किती आहे? किती फूट झालंय? पुढे या पुढे या पुढे या पुढे या. अजून एक पाईप टाकायचा आहे. एवढंच ना आता अजून एक अजून एक. हा एवढंच आहे म्हणतात काय बघू कसं आहे पाणी? पाणी कसं लागलंय? पाणी चांगलं आहे रान लागले खाली हलकं म्हणता रान हलकं लागलं म्हणून रान हलकं आहे म्हणूनच पाणी लागत आहे. नुसतं झाडाम असं की त्यात मग पाणी नाही लागत. हलकं रान असं की त्यात पाणी लागायचं. माणसांचं आहे का जुन्या माणसांचं? चला आता हा पाईप लावलाय बघू किती पाणी येते आता. आमची मम्मी बाजूला बसलेली आहे. काय मम्मी काय म्हणणं आहे तुझं? कसं वाटतंय तुला? कसं वाटतंय तुला? खूपच छान वाटतंय. भरपूर पाणी लागलं आपल्याला. आता शरीराला खूप आनंद झाला मित्रांनो. बोल आमच्या प्रेक्षकांना काहीतरी सांग. वाटतंय पाणी खूप छान लागलंय. आमच्या
बोरला पाणीच नव्हतं. आता खूप आनंद झालाय मला. भरपूर पाणी लागलेलं आहे. मित्रांनो बघू शकता इथे बघा पाणीच पाणी आहे, एकदम पाठ भरून चाललाय. मित्रांनो मम्मी पप्पा दोघं पण आता शेजारी बसलेले आहेत. आता त्यांना खूप आनंद झालाय. त्यांच्याकडून ऐकूयात कसं वाटतंय त्यांना पाणी लागले शेतामध्ये बोरला. कसं वाटतंय तुम्हाला? एकदम छान वाटतंय, आता आनंद वाटतो जरा. आनंद वाटतोय, खूप छान वाटतंय. लय भारी पाणी लागलंय. आनंद वाटतोय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ऐकलं मित्रांनो, नक्कीच हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.